हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आपल्याला माहितीच आहे आपण अजून एक नवीन सिरीज स्टार्ट केलेली आहे आपल्या चॅनलवर. ती म्हणजेच सीटेटची सिरीज आपण स्टार्ट केलेली आहे. आपल्याला माहिती आहे आपला 6 सप्टेंबरला पेपर आहे आणि त्यात सीटेट मधला जो एक इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे तो म्हणजे सीडीपी, जो पेपर 1 आणि पेपर 2 दोघीही पेपरमध्ये एक कॉमन आहे आणि इम्पॉर्टंट आहे. यावर आपल्याला टोटल 30 क्वेश्चन्स विचारले जातात सीडीपी मध्ये आणि ते टोटल 30 मार्क्ससाठी असतात. हे आपल्याला सर्वांना माहीतच असेल आणि त्यातला हा सिलेबस आहे. यात मेन 3 युनिट्स आहे ज्यात तुम्ही पाहू शकता चाइल्ड डेव्हलपमेंट, प्रायमरी स्कूल चाइल्ड. तर दोघी याच्यात सेम काइंड ऑफ सिलेबस आहे. फक्त जी काही डिफिकल्टी लेवल असते क्वेश्चन विचारण्याची ती पेपर 2 मध्ये थोडी हार्ड आहे ॲज कम्पेअर टू पेपर 1. पण सिलेबस काइंड ऑफ सेमच आहे. तर चाइल्ड डेव्हलपमेंट या टॉपिकवरून आपल्याला टोटल 15 क्वेश्चन्स विचारले जातात. देन आहे कन्सेप्ट ऑफ इन्क्लुसिव्ह एज्युकेशन अँड अंडरस्टँडिंग चिल्ड्रन विथ देअर स्पेशल नीड्स. तर हे जे काही सर्वसमावेशक शिक्षक आहे आणि जे काही चिल्ड्रन्स असतात विथ स्पेशल नीड्स, तर त्या टॉपिकवर आपल्याला 5 क्वेश्चन्स विचारण्यात येतात. तर हे झालं 20 मार्क्ससाठी आणि 10 मार्क्ससाठी आपल्याला लर्निंग आणि पेडॅगॉजीवर टोटल क्वेश्चन्स विचारण्यात येतात. आणि तुम्ही पाहू शकता हे इन डिटेल या सब्जेक्ट्समध्ये जे काही इम्पॉर्टंट आहे ते सर्व इथे दिलेलं आहे. हा सिलेबस खूप इम्पॉर्टंट आहे आणि सीडीपी मध्ये एक मी तुम्हाला स्कोरिंग सब्जेक्ट आहे असंही सांगेल. यात आपण बऱ्यापैकी मार्क्स कव्हर करू शकतो कारण स्टुडंट्सच्या दृष्टिकोनातून आपण टोटल विचार कसा करतो किंवा स्टुडंटसाठी काय चांगलं आहे ते सर्व या एका टॉपिकमध्ये आपण कव्हर करत असतो या सब्जेक्टमध्ये. आणि त्यानंतर आपली जी लँग्वेज असते ती पण एक स्कोर करण्यासाठी आपल्याकडे दोन हे चांगले पॉईंट्स आहे 60 मार्क्स कव्हर करण्यासाठी. त्यातलंच हे सीडीपीचं आपण आता स्टार्ट करणार आहोत. हा सिलेबस तुम्ही पाहू शकता. कन्सेप्ट ऑफ डेव्हलपमेंट अँड इट्स रिलेशनशिप विथ लर्निंग, प्रिन्सिपल्स अँड द डेव्हलपमेंट ऑफ चिल्ड्रन, इन्फ्लुएन्स ऑफ हेरिडिटी अँड एन्व्हायरमेंट. तर सगळं स्टुडंटशी रिलेटेड की म्हणजे त्यांच्यावर सोशल इम्पॅक्ट काय होतो किंवा टीचर्सचा, पॅरेंट्सचा काय होतो. त्यानंतर पियाजे, कोहलबर्ग, वायगॉस्की, तर यांचे जे काही प्रिन्सिपल्स होते, जे काही स्टुडंट्सला घेऊन पर्स्पेक्टिव्ह होते ते पण सर्व आपण याच्यात अभ्यासणार आहोत. मग लँग्वेज असू द्या, थॉट्स असू द्या, जे काही स्पेशल चिल्ड्रन्स असतात, इन्क्लुझिव्ह एज्युकेशनचा यूज कसा होतो किंवा त्याचं काय इम्पॉर्टन्स आहे आणि चिल्ड्रन्स विचार कसं करतात, ते सगळ्या गोष्टी आपण या टॉपिकमध्ये अभ्यासणार आहोत. खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे आणि हे तिघही युनिट्स आणि त्याचे हे जे काही सब टॉपिक्स तुम्ही इथे पाहू शकता हे सर्व आपण 1 बाय 1 व्यवस्थित अभ्यासणार आहोत. तुम्हाला माहितीच आहे की इंग्लिश आणि हिंदी अशी आपली क्वेश्चन पेपर असते. तर आपण त्याप्रमाणे पूर्ण तयारी करून घेणार आहोत. सगळे लेसन्स आपण कव्हर करणार आहोत आणि त्याच्यावरचे PYQजही आपण प्रॅक्टिस म्हणून करणार आहोत आणि नक्कीच तुम्हाला चांगले मार्क्स मिळवण्यासाठी हेल्प होईल. म्हणून ही सिरीज पाहत राहा. थँक्यू.